अशी जी गुंफण केली ज्ञानदेवाने, त्या दृष्टीने आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे. आपण काय करतो की इथून जर पाहिलं आणि हीच जर सुरुवात केली तर पुढं सगळं जुळत जाणार आहे ते. मग पदबंध नागर तेचे रंगाथिले अंबर, जेथ साहित्यवाने सपुर उजाळांचे. म्हणजे ते पितांबराला उपमा दिली, म्हणजे जणू काही की तेच जणू काही अंगावरील आहे. तिथं साहित्यवाने म्हणजे विविध प्रकारचं साहित्य आहे त्या पितांबरावरच. म्हणजे जे काही रंगछटा असतात, आता पितांबरावर आता यांच्या अंगावर जो पंजा आहे तिथं त्याच्यावर त्या बॉर्डरवर जे काही कलाकुसरी केली, ते जणू काय की त्यातले जे सिद्धांत सांगण्याची पद्धती वगैरे ज्ञानदेवांनी ती गणेशाच्या अंबराची म्हणजे पितांबराची रचना सांगितलेली इथं. जेथं साहित्यवाने सपुर उजाळांचे ज्ञानदेव म्हणतात. तिथं जरी ते सगळ्याचे उजाळाचे म्हणजे प्रकाशाचे ज्ञानदायी आहेत, ते ज्ञानपूर्ण आहेत, प्रकाशमय आहेत, म्हणजे अशा अर्थानं ते ज्ञानदेवांनी वर्णन केलेले. आता पहा पुढं आणखीन एक जाऊन पाठभेद दिसतो, देखा शूद्र घंटिका. तर देखाच्या ऐवजी देशी शूद्र घंटिका. देखा जरी घेतलं तरी देशी शूद्र घंटिका. ऋण झुनती जे निर्धारती कौतुका, त्याची ऋण झुनती शूद्र घंटिका. आता पहा बरं का, मग अशी आता आपल्या पहिल्या सत्रात जे झालं तिथं सगळ्यांनी भाषणं केली थोडी. तसं ही कशासाठी केली, ज्यांनी त्यांनी आपापल्या अधिकारानं जणू काय की भामचंद्र वाचावा, भामचंद्र कळावा, लोकजागृती व्हावी. तशी आपल्या देशी काव्यनाटिका, देशी काव्यनाटिका काय आपल्याकडे आंधळा पांगळा तो पिंगळा अमुक तो जी काही सगळी जी काही मंडळी होती की जे आपापल्या परीनं काव्य नाटक तयार करत होती, जे कुठल्या पुराणाच्या वाङ्मयात नाही, म्हणजे ज्याला आपण विहित आलेलं नाही, जणू काही की जे आलेलं नाही. आता बऱ्याच वेळेला असं असतं की आपली आई ओव्या म्हणणारी आज आपल्याला माहीत नाहीत, तिच्या मुलीलाही माहीत नाही, सुनाला माहीत नाही, आजीच्या माहीत नाहीत. म्हणजे जे जिथल्या तिथं जे वाङ्मय मूर्त ते देशी, ते त्या देशातलं, ते देशी काव्यनाटिका ऋण झुनती निर्धारती स कौतुका. त्या सुद्धा कौतुकानं काय सांगतात, काय निर्धार करतात पहा. ज्ञानदेवांची रचना फार सुंदर आहे. शूद्र घंटिका अर्थध्वनी, म्हणजे जे सार आहे, अर्थध्वनी जे सार आहे त्याच्याविषयी ते आवाज करतात. सार काय आहे तर जे सृष्टीचं परम, त्या परम साराविषयी त्या शूद्र घंटिका, म्हणजे ही इथली रचना आहे. आता आपण ज्ञानदेवाच्या त्या रूपाकडे कोणी पैंजण दाखवतं, मग गणपतीचं चित्र काढलं की त्याला त्या घंटीचं स्वरूप देतं. पण ज्ञानदेवांनी ते रूपक केले. ती घंटिका जी आहे ती जिथल्या तिथल्या आहे, ते स्थानिक डाग आहे. तो पैंजण काही सगळीकडे घातला जात नाही. आपण करंडाकडे गेलो तर मोठा तोडा घातला जातो पायात. म्हणजे शूद्र घंटिका ही अशा प्रकारे आपण ह्या वाङ्मयाकडे पाहायचे, ग्रंथाकडे पाहायचे, अशा दृष्टीने जर पाहत गेलो तर पुढचंही सगळं आपल्याला ते मिळणार आहे. पहा, नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, म्हणजे विविध प्रमेयांची प्रकार, नाना प्रमेयांची परी निपुणपणे, म्हणजे आपण जर निष्णात झालो, म्हणजे निपुणपणे आपण निष्णात होऊन पाहायची त्याची कुसरी. जर तसंच जर वरवर पाहिलं तर आपल्याला काहीच दिसणार नाही. परवा मला एकानं चित्र पाठवलं होतं, म्हणजे त्या एका चित्रात जवळपास 16 चित्र अंगभूत होती. तुम्ही जसं जसं पाहत जाल ती एकच चित्र, पहिलं एक मुख्य चित्र दिसतं, त्याच्यात 16 चित्र, आणि ते चित्र नाही तर ते शिल्प होतं. आणि ते शिल्प आपलं भारतीय शिल्प आहे, ते मंदिरावरचं कुठल्या तरी. पण म्हणजे अशा तसं आपण जर निष्णांत होऊन पाहिलं, हे ज्ञानेश्वरीकडे जर निष्णांत होऊन पाहिलं, कुठल्याही ग्रंथाकडे आपण निष्णांत होऊन जर पाहिलं तर आपल्याला हे त्याच्यातून ते साध्य होणार आहे. दिसती उचिते पजे माझारी रत्ने भली, म्हणजे त्याच्यात ती चांगली रत्न भरलेली, उचित पदामध्ये जणू काही की चांगली रत्न भरलेली दिसतात ती. अशा हा आपण जायचं. तेथ व्यासादिकांच्या मती, आता फक्त आपण व्यासांची मती आहे का इथं, व्यासादिकांच्या असा शब्द वापरला ज्ञानदेवाने. म्हणजे फक्त हे व्यासबुद्धीनं नाही तयार झालेलं. थोडक्यात हे नुसतं जे सगळं साहित्य जे भारतीय वाङ्मय आहे हे एका व्यासाच्या बुद्धीनं नाही, तिथं व्यासादिकांच्या, अधिकांच्या, इत्यादिकांच्या मती म्हणजे बुद्धीने. देखा व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती, चोखाळपण झलकती पल्लव सडका. मग मी अर्थ काय केला की व्यासादिकांची मती तो अंगावरचा जो शेला आहे, कमरेचा शेला आहे, तर तो जणू काय की व्यासांनी जणू काय की म्हणजे व्यासांच्या त्या बंधनात त्याच्या ज्या दशा असतात, पुढं पहा त्याला दशाच म्हणतात ना इकडे सगळं, ते अशा ज्या घुंगडीला असतात किंवा कशाला असतात त्या धागे, तर त्या इतरांच्या त्या का होईना शोभतात. म्हणजे व्यासांचा जर कमरेचा शेला जर दिसत असेल, म्हणजे व्यासांची रचना जर असेल, तर त्या बाकीच्यांचे निदान तेवढी तरी शोभा वाढवतात. म्हणजे इथं ज्ञानदेवांनी समग्र लहान थोरांना, याविषयी भाष्य करणाऱ्या समग्र लहान थोराला या साहित्यात सामावून घेतलेलं आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. देखा, आता मग ज्ञानदेव पुढे जातात. देखा षडदर्शने म्हणे प्रीती, तिची भुजांची आकृती, षटभुजांची आकृती,
ही जी आपण षडदर्शनं म्हणतो, 6 दर्शनं म्हणतो, दर्शन ती 6 भुजांची आकृती. आणि ती आकृती कशी आहे की ही षडदर्शनं विसंवादी आहेत, म्हणजे ती एकमेकाच्या विरुद्ध त्यांचं बरंचसं आहे. जसं आपल्यात जसं आता मगाशी सुद्धा म्हणजे काही चर्चा होताना जे काही संवादात होतं, मग मला असं वाटतं, तुम्हाला तसं वाटतं, महाराजांनी मगाशी जसं हत्तीचा दृष्टांत सांगितला, आपण जेवढं पाहिलं तेवढंच बोलतो ना, त्याच्या पलीकडचं आपल्याला माहीत नसतं. आता दाऊच्या बाबतीत सुद्धा महाराजांच्या विषयी पहिल्या दिवसापासून आम्ही असल्यामुळं आम्हाला जे माहीत आहे तिथं म्हणजे जणू काय की ते, पण आम्ही जर ते माहीत लिखित नाही करून ठेवलं तर समोरच्याला काय, तो एखाद्याने फेक मारली तर ती फेक त्याला तो खरी वाटणार आहे, म्हणजे एखाद्याने खोटेपणानं खोटं सांगितलं ते खरं वाटणार आहे. पण म्हणजे जणू काही की अशा प्रकारे जिथं षटभुजांची आकृती ती एकमेकात विसंवाद करते, म्हणून ज्ञानदेव म्हणतात की तुझ्या हातात जे काही 4-6 हात आहेत त्याच्यात विविध म्हणजे वेगवेगळे आयुध आहेत. आता कुऱ्हाडीचा आणि बाणाचा काय अंकुशाचा काय संबंध आहे का? कुऱ्हाड असल्यावर अंकुश कशाला? म्हणजे हा जो मग ज्ञानदेवांनी त्याची विभागणी केलेली आहे. आता विभागणीतही थोडेसे पुढं मतभेद आहेत, आपल्याला ते आता मतभेद त्याच्यावर आपण चर्चा करत नाही, पण ग्रंथ कसा वाचावा याच्याविषयी आपण म्हणजे कसा समजून घ्यावा. कारण बऱ्याच वेळेला आणि हा जर तसा समजून घेतला तरच ते ज्ञानदेवांची भक्ती केल्याचं फलित आहे. नाही तर नुसतं ज्ञानोबा तुकोबा म्हणून आपण जर त्यांचे विचार जर अंगीकृत नाही आले, म्हणजे जे आधी मनात नाही उतरले ते तनात येणारच नाही. कारण मनात उतरण्यासाठी ते आपली बुद्धीच्या विवेकाच्या म्हणतात ना सानीवर घासून आपल्याकडे ते आले पाहिजेत. देखा शरदर्शने म्हणिपिती तिची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरी ती अयोध्या आती तरी तर्क तोची फरशू. तिथं तर्काला त्यांनी परशू म्हटलं. नीतीभेदो अंकुश. अंकुश हा नीतीवर जणू काय की नीतीचा भेद करणारा हे करणारा त्यांनी अंकुश म्हटले. वेदांत महाऋषू मोदको मिरवे. आता वेदांत म्हणजे वेदानंतरचा जो भाग आहे उलट म्हणजे जणू काय की जे साहित्य असत त्याला मोदकाचा दर्जा दिला, म्हणजे वेदांतू महारसू मिरविताशे. आता मग पुढं परत म्हटले एके हाती दंतू. आता इथं परत तो याच्यातला मतभेद आहे, पण आपल्याला तिकडं जायचं नाही. पण मी जो पाठ घेतोय तो एके हाती दंतू, जो स्वभावता आता खंडितू तो म्हणावाच लागणार, कारण तो खंडन करून घेतलेला आहे, तो तिथं नाही म्हणून तो खंडित. आता आपल्याकडे काय होते मग गणपतीची चित्र दाखवताना अर्धा दात दाखवला जातो, तर तो तुटलेला असा नाही. खंडन करणे म्हणजे तिथून निघालेला की तो जो म्हणजे पहिला जो स्वाभाविक जणू काही खंडितू आहे, स्वभावता खंडितू, तो बौद्ध मतसंकेतू वार्तिकांचा. आता इथं बरेच जण असे म्हणतात की वार्तिकाच्या मताचं खंडन, बौद्धाच्या मताचं खंडन. पण बौद्ध मतसंकेतू तर बौद्धाच्या ऐवजी बोध असा जर आपण शब्द घेतला, कारण माऊलीला बौद्धांना इकडे घेण्याची गरजच काय भासली. माझं म्हणणं आहे की आपलं जर साहित्य आहे, माऊलींना जर गीतेवर टीका करायची तर बौद्धांना आणायची काही गरज नाही ना माऊलींना. मग माऊलींनी काय म्हटले, बोध म्हणजे जो वार्तिकांना सुद्धा माऊलींनी अंकुश ठेवलाय वार्तिकावर. वार्तिकांना जो वाटतोय, वार्तिकांचा जो बोधमत संकेत आहे, जे बोधमताचं लक्षण आहे, जी चिन्ह आहेत, तो त्याचा आहे, म्हणजे ते सुद्धा अपूर्ण आहे. माऊलींना खरं म्हणायचं, कारण ह्या जगात जर ज्याला खरं कळलं, म्हणजे मला सुद्धा खरं कळलेलं नसतं, खरं जर कळलं तर तो त्याच्याशीच विलीन झाला. तो इथं सांगायला सुद्धा येत नाही, तो अगदी कृतीत असतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की मग काही महात्मे जे वनात जातात ते खरं कळलं की ते म्हणतात आता काही इथं बोलू नये, जणू काही की हे नाही, किंवा खरं कळण्यासाठी एकतर आधी वनात जातात, कळल्यानंतर तरी वनात जातात. ते दोनच खरी हे, एकतर साधण्यासाठी आणि साध्य झाल्यावर की आता प्रयोजन संपलं जीवनाचं. जसं मग माऊलींनी समाधी घेतली, म्हणजे अनेक संतांनी सगळे समाधीस्थ झाले जणू काय की तसं हे कळल्यावर एकतर निघून जायचे, म्हणजे वानप्रस्थ, किंवा कळण्यासाठी एकांतासाठी वानप्रस्थ. तर तो अशा अर्थाचा तो असावा असं माझं मत आहे. आता तुम्ही विचार करावा म्हणून तुमच्या पुढे मांडलेलं आहे, कारण आपण चिंतन करतोय. मी प्रवचन नाही करीत, कारण प्रवचन करणं म्हणजे जणू काय वचन म्हटलं की परमेश्वराचं किंवा गुरुचंच वचन आपण मानतो. वचन हा शब्द गुरुच्या वाक्यालाच लागू आहे संत साहित्यात, आणि ते अधिकार वाणीनं सांगणं त्याच्या शिष्यानी, त्याला आपण प्रवचन म्हणू. जसं म्हणतो ना प्रवास जणू काय किंवा काय म्हणजे प्रवृत्ती वृत्तीला पुढं, तसं हा प्रवचन हा तसा तो अधिकारानं पुढे. तसं मी प्रवचन नाही करीत, मी माझं घोडं दांबडतोय थोडक्यात सांगायचं तर. पण ते का असं करावं आपण, तर माऊली पुढं ते सगळं येणार आहे, ह्या 84 ओव्यातच आहेत ते. मग सहाजे सत्कार वादू.
बरं दादा, हा पाठभेट तुम्हाला मिळालाय ना बोध हो, बोध मिळाला ना मला म्हणजे राजवाडे असं दादानी मनानं सांगितलं मनानं नाही घेतलेलं मला काही की तो मी पण जवळपास पाठभेद आहे 24-25 त्यांच्याशी. प्रती नाही, जमा नाही, मला केलेले बी आहेत. ती शंका होती पण म्हणजे मी विचारलं माडगावकर नाही. जे पूर्वीचे कारण की मिळालं अभ्यासक असलं होते तर नाही मग की ते जी बरंच वाद तंजावर प्रत म्हणायचं, ह्या सगळ्या प्रतीतून तो घेतलेला आहे. आता पण ते सगळं सांगत बसलं तर मग वेळ होणार आहे आपल्याला, म्हणून मी लवकर पुढे निघतोय. मग साजे सत्कार वादू तो पद्म कर वरदू, धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतं. आता गणपतीचा जो अभय असतंय असा तो खरं धर्माची प्रतिष्ठा करणार आहे. आता धर्माची प्रतिष्ठा म्हणजे प्रतिष्ठापना म्हणू आपण, की धर्माला अभय देणारा हात येतो. असं म्हणजे मग तो तुमच्या कार्याला, की म्हणजे ईश्वर आजही आता संत वाङ्मयात मी संत मुखातूनच ऐकलेलं सांगतो की परमेश्वर म्हणजे तो अचल आहे, तसा निष्क्रिय आहे, म्हणजे क्रिया करत नाही, क्रिया रहित आहे. निष्क्रिय म्हणजे त्या अर्थानं बरं का, असं नाही निष्क्रिय नाहीतर मग ते अर्थाचा गैरअर्थ नका करू. निष्क्रिय म्हणजे त्या अर्थानं की तो क्रिया हे करत नाही. मग तो काय करतो, प्रकृतीने त्याला अंगीकारले की प्रकृतीच क्रिया करत असते. कर्तुमा नेता तो करतो म्हणे. हा की तो हे घेत नाही त्याचा कर्तृत्व प्रकृतीकडे संपूर्ण घेऊन प्रकृतीकडे संपूर्ण, कारण प्रकृती हीच म्हणजे जणू काय की कर्माला प्रधान आहे. कर्मप्रधान प्रकृतीच आहे. कर्मप्रधान चैतन्य नाही. नाही. चैतन्य फक्त चैतन्य आहे, केवळ चैतन्य आहे, शुद्ध चैतन्य आहे. मग हा तो जो आहे म्हणजे ईश्वर फक्त तथास्तु म्हणतो. मग हे सगळं जणू काय मगाशी कुणीतरी म्हटलं ना की आता भगवंत येणार नाही तो भामचंद्र हे करायला, महाराजांनीच मला वाटतं म्हटलं की हे साधकांना तुम्हा आम्हाला करायला लागणार आहे. तसं तुम्ही आम्ही जो संकल्प करतो तो पूर्ण करायचा. मग विकल्प असला तरी परमेश्वर म्हणतो तथास्तु, चैतन्य तथास्तु म्हणतो, तुझ्या मर्जीप्रमाणे. मी आता याच्यात सहभागी होत नाही. मी तुला, कारण तू आपल्या जर आता हे पाहिलं म्हणजे त्याच्याविषयी की तिसऱ्या अध्यायात आपल्याला चांगली एक हे मिळते. पण आता आपण हे गेल्यावर तिकडं थोडंसं जाऊ. तर परमेश्वर तथास्तु म्हणतो म्हणजे क्रियेचा भाग हा सगळा प्रकृतीकडे आहे, आपल्याकडं आहे. आणि सहजे सत्कार वादू म्हणजे हे जे काही आकार उत्पन्न होतात, सत्कार उत्पन्न होतात, तो कमलधारी पद्मधारी हात आहे. म्हणजे तो कर्तृत्वाचा, तो आकाराचा, स्वरूपाचा हात आहे. तो हात जो आहे तो सत्कार्याचा हात आहे. सत्कार म्हणजे जणू काय की ज्याच्यामुळं म्हणजे जणू काय की कर्मसुद्धा जेणे आकार सदाकार संभवे असं काहीतरी एक ज्ञानेश्वरीत ओवी आहे. म्हणजे ज्याच्यामुळं काहीतरी निर्माण होतं सृष्टीत त्यालाच कर्म म्हटले. कर्म असं ज्ञानदेवांनी कर्माची व्याख्या करताना सुद्धा एक ठिकाणी की त्याच्यापासून काहीतरी म्हणजे उत्पन्न होतं. म्हणजे कर्मातनं, कारण कर्म एका कर्मातनं दुसरी क्रिया, म्हणून मग आता विज्ञानसुद्धा एक सिद्धांत मांडतं की क्रिया लय पावत नाही, म्हणजे शक्तीचा लय होत नाही, ती दुसऱ्या शक्तीत रूपांतरित होतं. तसं जरी आता आपण म्हणजे जसं बीजाचा नाश होतो पण ते वृक्षात रूपांतरित होतं, वृक्षाचा नाश होण्याआधी तो बीजात रूपांतरित होऊन स्वतःचा नाश होतो. म्हणजे ही एक प्रक्रिया आहे. ही प्रकृतीने त्या चैतन्याच्या सोबत जणू काय की संग करून केलेली प्रक्रिया आहे, ती संघातून झालेली प्रक्रिया आहे. पण तिथं सुद्धा अक्रियच म्हटले. चैतन्य अक्रियच आहे, म्हणजे चैतन्य काही करत नाही, प्रकृतीच करते. म्हणजे म्हणून प्रकृतीला शक्ती म्हटले, कारण ती शक्तीच असेल तरच आपण हालचाल करतो ना, अगदी साधं. तर तसा हा पुढे देखा विवेकवंतू सुमळ सुविमळू तोची सुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळ महासुखाचा. म्हणून आता आपण हत्तीचं जी सोंड असते ती सोंड सर्व मागोवा घेत चालते, तसा आपण मागोवा घेत चालला पाहिजे. त्याला तो त्यांनी विवेकवंतू म्हणजे विवेकाचे किंवा विवेकीचे चिन्ह आहे की तो सगळं त्याचा हे घेत जातो, म्हणजे सारासार विचार करणं की त्याच्याविषयी नुसतं गुरुनी जरी सांगितलं तरी मग मी विचार करायचा का नाही, मी विचार केला पाहिजे. कारण गुरुनी सांगितलं हे शब्दज्ञान झालं, मला अनुभूती काय, मग माझ्या अनुभूतीसाठी मला ते माझ्या बुद्धीच्या पटलावर घासणं, सार विचाराच्या पटलावर घासणं, त्याच्यासाठी परिश्रम करणं हे माझं काम आहे. तसं हे ग्रंथाचं त्या अर्थानं चिंतन व्हायला लागतं की ग्रंथ ज्ञानदेवांनी लिहिलं, मग हे का लिहिलं, कशासाठी लिहिलं, की ह्या अर्थानं ते झालं पाहिजे. पुढं ज्ञानदेव म्हणतात मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधामृत मुनी आली सेविती, की जे ऋषीमुनींनी जणू काय की म्हणजे ते कानातून जे स्रवतोय म्हणजे त्याला तिथं जे भ्रमर फिरतात रसातून, ते ज्ञानदेवांनी उलट तिथं त्याला बोधामृताची उपमा दिलेली आहे. आणि हे जे भ्रमर आहेत त्याला ऋषीमुनींची उपमा दिलेली आहे. म्हणजे हे तुझ्या भोवतीच कसं हे घालतंय, पिंगा घालतंय, अशा प्रकारे ती रचना आहे. आणि मी हे सगळं म्हणून आजच्या याच्यात आता तो हे करी तरी संवादू तोची दशनू जो वर्ण जो समता शुभ्रवर्णू देव उन्मेषाक्षुनू विघ्नराज. म्हणजे तू जरी सूक्ष्मदृष्टीचा असलं तरी ते तुझे म्हणजे तू विघ्नराज आहेत आणि तुझे आख जे लहान आहेत ते जणू काय की
सर्व सृष्टीचे व्यापकतेने पाहणारे आणि विघ्न हरण करणारे किंवा सुख देणारे असे ते म्हणजे डोळे आहेत असं ज्ञानदेवाने म्हणायचे. आणि मज अवगमलीय, मला वाटतं, इथं ज्ञानदेव काय म्हणतात रचना करताना, मला असं वाटतं की म्हणजे ते दोन्ही आहेत तसं नाही म्हटलं याला की ते भ्रमरण तो रसच आहे. म्हणजे ज्ञानदेव सुद्धा लिहिताना किंवा बोलताना शब्द जपून वापरतात की मला वाटतं हे की ते हत्तीच्या कानातून श्रवणारा जो रस आहे तो बोधामृत आहे आणि ते भ्रमर जे आहेत ते ऋषीमुनी आहेत. ही रचना ज्ञानदेवांनी केलेली आहे. पुढं आपण आता वेगात जातोय थोडं पुढं. प्रमेय प्रव सुबर आता पुढं म्हणजे प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैत तेची निकुंभ सरसेपणे एकवटती इब मस्तकावर. आता सर्व धर्म मला वाटतं जवळपास की एक ईश्वरवाद सांगतात. अगदी मुस्लिम सुद्धा एक ईश्वरवाद सांगतात, आपणही सांगतो. आता आपल्याकडे 33 कोटी देव जरी म्हणत असले सगळे जरी तरी आता आज जर आपले धर्मग्रंथ उघडले तरी एक ईश्वरवाद सांगताना किंवा अद्वैतवाद सांगताना दिसतात. पण आता अद्वैतवाद सांगताना ज्ञानदेवांचा इथं अद्वैतवाद तो चिद्विलासवाद आहे. म्हणजे एकच ते अनेकत्वाने नटतं इथं, म्हणजे ते बनवत नाही तो वेगळा आणि हे वेगळं असं नाही. म्हणजे ज्ञानदेव जणू काय की पूर्वीच्या सिद्धांताच्या पुढं 2 पाऊल आहेत. ते म्हणतात की तो करणारा, आता जसं आपण पाहतो की बाकीचा धर्म समजा आता इस्लाम धर्मात पवित्र मानतात, परमशक्ती मानतात अल्लाला, पण ते स्वतःला त्याच्यापासून वेगळे समजतात. इथं आपल्याकडे ती रचना नाही. मग आपल्यावर उलट जबाबदारी जास्त आहे, त्यांच्यावर कमी आहे. आपल्यावर जबाबदारी काय जास्त आहे तर आपण त्याचे वंश आहोत. मग जर त्याच्यापासूनच आपण झालो तर आपल्याला त्याचे गुण अनुकरण आहे ना. मग तो जर दयाळू असेल तर आपल्याला दयाळू असलं पाहिजे, तो जर सदानंदी असेल तर आपल्याला सदानंदी असलं पाहिजे, तो उपकारी असेल तर आपल्याला उपकारक राहिलं पाहिजे, अपकारी होता कामा नये. म्हणजे आपल्याकडं जे धर्म रचनेने किंवा धर्मतत्वज्ञानाने जे आपल्याला दिलं आहे ते उलट आपल्याला जबाबदारीचं दिलं आहे. आणि म्हणून ज्ञानदेवसुद्धा इथं जबाबदारीनं आपले शब्द वापरत असतात. उपरी म्हणजे हे आता हे निकुंभ, आता द्वैत आणि अद्वैत म्हणजे हे दिसतंय आणि जे दिसत नाही अद्वैत म्हणजे दृश्य अदृश्य, द्वैत अद्वैत जिथं आपण द्वैत म्हणतो ते एकच आहे. सरीशेपणी एकवटती इभमस्तकावरी, म्हणजे हत्तीचे जणू काही 2 गंडस्थळं आहेत. ती 2 दिसतात पण 2 आहेत का मध्ये असा सांदा आहे का तिथं? कपाळाची हाडं एकच आहेत ना, मध्ये सांदा नाही ना तिथं. आज आपल्याही कपाळाला हात लावला तर सांदा नाही ना. म्हणजे ती दोन्ही जी गंधस्थळं आहेत ती एकच आहेत ना. म्हणजे इतकं तत्त्वज्ञान सोपं करून ज्ञानदेवांनी गणपतीचं रूपक वर्णन करताना ज्ञानदेवांनी आपल्याला एक प्रकारचे अद्वैत सिद्धांताचा सगळं म्हणजे हेच सांगितले. म्हणजे एवढी 84 ओव्या जरी आपण पाहिल्या तरी पुढची ज्ञानेश्वरी पाहण्याची गरज नाही असं आहे. म्हणजे इतकं ते जणू काय की आपल्याला मुखोद्गत होणार आहे. परत उपरी दशोपनिषदे, आता उपनिषदाकडे आले ज्ञानदेव. वर जे आहेत याशिवाय उपरी दशोपनिषदे जे उदरे ज्ञानमकरंदे, जी ज्ञानमकरंदानं उदार आहेत, ती कुसुमे मुगुटी शोभती सुगंधे भली. म्हणजे ती जणू काही की मुकुटावरची फुलं आहेत जी की सुगंध दरवळतात आणि ती खुली आहेत. म्हणजे उपनिषद जसं बंधन नाही ना, वेदाचं बंधन आहे. आता चतुर्वेदी द्विवेदी त्रिवेदी त्यांनी राखून घेतले वेद जणू काय. पण उपनिषदाचं तुम्हा आम्हाला कोणालाच बंधन नाही. उपनिषदाचा वाचक सगळेजण आहेत. म्हणजे वेदाचा अधिकार नव्हता तरी उपनिषदाचा होता, पुराणाचा होता, ऐकण्याचा निदान वाचण्याचा. तो काही काळ काहींना तो दिलाही नाही, तो समजा तो नंतरचा. पण आपल्या जणू काही की संरचनेत म्हणजे धर्म संरचनेत तो नव्हताच असं नाही. ह्यामध्ये आलेल्या काही विकृती असतात, ज्याला अधिकार प्राप्त होतो तो आपल्या मनानं काहीतरी टाकून विकृती निर्माण करत असतो. हा त्यातनं आलेली विकृती असते, ती काय आपली परंपरा आपण समजायचं नसतं खरं म्हणजे. किंवा मग त्याच्याशी आता नाळ जोडणारे जे धर्मसंप्रदायाची नाळ जोडतात त्यांनी ती जोडू नये, त्यांनाही ती विनंती आहे आपली. पुढं हा झाल्यानंतर आकार चरण युगल, म्हणजे जे पायी आहे आकार चरण युगल, उकार उदार विशाल, मकार महामंडल मस्तकाकार. ज्ञानदेवांनी ती ओमची रचना जी आहे ती ओमची रचना आकाराला, मकाराला आणि उकाराला आणि मकाराला ही उपमा देऊन टाकलेत. म्हणून मकारात जणू काय की महामंडल मस्तकाकारे म्हटलेलं आहे. हे तिन्ही एकवटले, हे तिन्ही जेथ एकवटले. खरं म्हणजे जेथ इथं गळालेला शब्द आहे. तेथ पुढं तेथ आलं म्हणजे इथं जेथ आपल्याला तो पाहिजे असतो. हे तिन्ही जेथ एकवटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले.
शब्द ब्रह्म म्हणजे जणू काय की ब्रह्म ज्याला म्हणतो आपण, आता ते ब्रह्म तर तिथं कवळता येत नाही, पण ते शब्दाच्या रूपाने कवळलं. म्हणजे असा तो त्याचा अर्थ, कवळले हे मिया कृपा न मिले आदी बीज. कुणाच्या कृपेने तर गुरुकृपेने, ही मी गुरुकृपा न मिले आदी बीज. म्हणजे हे तिन्ही जिथं एकवटलेत ओम, म्हणून ज्ञानदेवानं पहिला ओमचा जप केलाय, ओम नमोजी आद्या. म्हणजे हे पुढं पुढं येत असतं. आणि हे तिन्ही जिथं एकवटलेत ना, तेच मी कवळलंय ज्ञानदेव म्हणतात. पण कुणाच्या कृपेनं कवळलंय? श्री गुरुच्या कृपेनं कवळले. म्हणून गुरुची गरज आहे. म्हणजे आपण असं गुरुचं हे नाही, गुरुची गरज आहे. आता ज्ञानदेवांनी पुढं काय केले पहा ना, गणेशाचे वर्णन 20 ओव्यात केले. पण आपण ज्याला विद्या देवी सरस्वती म्हणतो किंवा विद्या वाग्विलासिनी, एकाच ओवी दिलेली आहे. म्हणजे आता हे इथं रूपकाचं वर्णन करायचं की याच्याविषयी भ्रम ज्ञानदेवांना जणू काही की त्याच्या देवी शारदेविषयी कुणाच्या मनात काय नाही ना, ज्या आकाराविषयी रूपाविषयी. पण गणपतीच्या रूपाविषयी आपल्याकडे ज्या वावड्या उठतात किंवा जे काही मनात असते, विकार जो मनात असतो तो सकारात्मक करण्यासाठी ते रूपकाला 20 ओव्याचं हे दिलं ज्ञानदेवांनी. आणि इथं एकच म्हटले, आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य कला कामिनी ती मी शारदा नमिनी. म्हणजे इथं ज्ञानदेवाने एकच. मग ज्ञानदेव पुढं म्हणतात, मजरधई श्री गुरु जेनी तारिलो हा महापुरु संसार पुरु म्हणून विशेष आदरू अत्यादरू विवेकावर. म्हणून विवेकाला इथं प्राधान्य दिले. माझं विवेकावर का प्राधान्य आहे? तर विवेकावर प्राधान्य म्हणून गुरु आहेत का, गुरु आहेत म्हणून प्राधान्य आहे? आता हा संशोधनाचा भाग आहे. मजरधई श्री गुरु म्हणून तारिलो हा संसार पुरु म्हणून जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष आदरू विवेकावर. आता हे आपल्याला म्हणजे आपण तो विचार करायचा की सार विचार म्हणजे ज्ञानदेवांनी म्हणजे ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर सुद्धा विवेकाला तितकंच मूल्य दिलं जितकं भगवान कृष्णाने देखील अर्जुनाला गीता सांगून झाल्यावर आता तू विवेक कर. तुला आता विवेक म्हणजे तू तुझा जागा कर विवेक. म्हणजे मी तुला तर सांगितलं, मी तुझ्या पुढे विवेक केला. म्हणजे म्हणून आपण सगळ्यांनी विवेक जागा करणं ही सगळ्यांचं काम आहे. भक्तीनुसार म्हणून अंध हा शब्द त्यातनं नाहीसा होईल. जेव्हा विवेक जागा करू तेव्हा अंध हा शब्द आपोआप गळून पडेल. जैसे डोळे अंजन भेटे. मग गुरुच्या कृपेनं काय होतं हे ज्ञानदेवांनी दृष्टांत सांगितलं. त्याच्यासाठी त्यांनी 3 दृष्टांत खर्ची घातले सामान्य जनांना कळावं यासाठी, की जैसे डोळे अंजन भेटे तेवढे दृष्टीत फाटा फुटे, मग वाच पाहिजे ते प्रगटे महानिधी. म्हणजे हा जणू काही की तू ही जी आता मग काहींचं म्हणणं असं आहे की मग ज्ञानदेव ती त्या दृष्टीला म्हणजे मग अज्ञानाकडे नेतात का, अंधश्रद्धेकडे नेतात का? तर तसं नसतं. संत काय करत असतात, त्या काळातल्या प्रचलित ज्या काही चालीरीती असतात, जी काही समज असतात, त्या समजावर आधारित तुम्हाला सांगण्याचं आम्हाला सांगण्याचं काम करत असतात. असं अनेक ठिकाणी जिथं ते शूद्र आणि आर्य काहीतरी आर्य नारी भेटे वाटीवरी, तर ती एक चीज उभी आहे जशी, तर म्हणजे ती भेटल्यानंतर पण हे तो सांगण्याचा भाग असा असतो. मग बरेच लोक त्या ओवीवरनं म्हणतात ज्ञानदेव वर्णवादी होते, जातीवादी होते. ते ती तशी नाही, तर ती एक रूढ होती त्यावेळेस. म्हणजे म्हणून सेवाविका त्या अर्थासाठी ती त्यांनी ती रूढ होती, तशा त्या अर्थाने हे असते. पण आपण तो आरोप लाभतो आपल्या अज्ञानामुळं. मी मागाशी जसं म्हणलं ना, ज्ञानेश्वरी कळलीच नाही ना, मग तो ज्ञानेश्वरीला पूर्ण ग्रंथ म्हणणारच नाही. ज्ञानेश्वरीला म्हणजे ग्रंथाचा दर्जा देण्यासाठी सुद्धा ती कळावीच लागेल आणि ती त्यासाठी आत्मसात करून घ्यावी लागेल. पुढं आपण जाऊया. का चिंतामणी झाली ती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती श्री ज्ञानदेव म्हणे. म्हणजे जणू आता आपण पाहिलंय का चिंतामणी, तरी कुणाला भेटलाय का? पण ही चालत आलेली आहे, अजून आपल्याला माहीत नाही. म्हणून ती त्यावेळेस ती त्यांनी धरले. जसं काय जसं पूर्ण काम होतो तसा ज्ञानदेवांनी ह्या आपल्याला दृष्टांत दिले. म्हणून ही जाणत्याने गुरु भाजावे. जाणत्यानं म्हटले, नुसतं नेणत्यानं नाही. म्हणून जाणत्यानं गुरु भाजावे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ संचने साजे शाखा पल्लव संस्कृती. का तीर्थे जे त्रिभुवनी घडती एक समुद्र वाहन ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. म्हणजे जसं ह्या सगळे दृष्टांत दिले आपल्याला समजावून. तैसा पुढती पुढती म्हणून ते तसे म्हणतात. मी तैसा पुढती पुढती मिया तोची पुढती पुढती तोची मिया अभिवंदीला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरथची पुरविता. की तसा मी त्यासाठी मी काय केलं, एकच धरलं की गुरुलाच फक्त पुन्हा पुन्हा वंदन करत गेलो. मला बाकीकडे जायची गरज नाही. 33 कोटी देवांकडे एक गुरु धरला, मी 33 कोटी देवापर्यंत पोहोचलो. म्हणजे ही त्याच्या पाठीमागची ज्ञानदेवांची धारणा आहे की ह्या समाजानं विवेक करावा. म्हणजे ते न्यायासनावर बसले, त्यांनी विवेक करावा याच्यासाठी ती सांगितलेली आहे.
तशा प्रकारे ती सांगितलेली आहे. आणि तो अभिलाषित म्हणजे तुम्हाला जी इच्छा वाटते तो अभिलाषित म्हणजे तुम्हाला इच्छित मनोरथ तो पुरवतो, म्हणून मी तोच एक घेतला. आता ज्ञानदेवांनी इथं हे सगळं गुरु महात्मे, गणेश महात्मे, हे आपण स्तवन वंदन सोडलं आणि पुढं कथेला सुरुवात केली. आता कथा महात्मे सांगितलं, ते जवळपास मला वाटतं एक 7-8-10 ओव्यात सांगितलेली. मग आता अवधारा कथागण, की जिला कथागण म्हणले, सकळ कौतुकात जन्मस्थान, जे प्रमेय महानिधी, अभिनव बुद्ध्यान विवेक तरुचे, आलं का पुन्हा विवेकावर. म्हणजे प्रत्येकानं आपल्याला इथं विवेक करायला सांगितलं. आपण नेमका तो चुकतो आणि बाकी सगळं करतो. आपण भक्ती करताना सुद्धा विवेक हरवून करतो. म्हणजे विवेक पूर्णपणे. आता आपण काय हरवलं पाहिजे, तुम्ही काल जी ओवी घेतली तिथं सुद्धा एक पाठभेद होता. मी तेच महाराजांना रात्री म्हटलं, ते रोवून ये काय हरवून या, असा तिथं पाठ आहे. बरोबर आहे ना? हां. तर तो हरवून म्हणजे विसरून. तसं इथं हा जो आहे तसं हे सगळं विसरलं. काय विसरलं पाहिजे? मी गुरुभक्ती नाही, गुरुचं वंदन नाही विसरलं पाहिजे, सगळं विसरलं पाहिजे मला संसाराचं जे काय आहे ते, आणि मी गुरुवंदन केलं पाहिजे. म्हणजे अशा आशयानं आपण संत साहित्याकडं किंवा कुठल्याही ग्रंथाकडं पायाची चिकित्सक नजर आणली पाहिजे आपल्याला. ना तरी सर्व सुखाचे आधी, जे विवेक प्रमेयनिधी, नाना रस सुधाब्दी परिपूर्ण आहे. त्या कथेविषयी म्हणजे ही कथा कशी आहे तर सर्व सुखाची आद्य म्हणजे आद्य जननी आहे ती सर्व सुखाची. प्रमेयाची महानिधी आहे म्हणजे तो प्रमेयांचा ठेवा आहे सिद्धांताचा. नाना रस सुधाब्दी म्हणजे तो महासागर आहे नाना रसांचा, अमृत रसाचा शिवाय उलट असा, असे ते म्हटले त्यांनी. की परमप्रकट सकळ विद्येचे मूळपीठ, प्रकट विद्येचे म्हटले, गुह्य विद्येचे नाही म्हटलं बरं का ज्ञानदेवांनी इथं. ज्ञानदेवांनी म्हणून शब्द आपण सगळ्याकडं, आता काय होते बऱ्याच वेळेला मग गुह्य विद्येकडे नेतात आपल्याला माणसं की ही गुह्य विद्या. ज्ञानदेवांनी प्रकट विद्येचे म्हटले, हे मूळपीठ. म्हणून ज्ञानदेवांनी गुह्य हा ठेवलाच नाही, उलट गुह्याला प्रकट करून ठेवले. की परमधाम प्रकट सकळ विद्यांचे मूळपीठ, शास्त्र जाता वशिष्ठ अशेषांचे. म्हणजे हे सर्व शास्त्रांचा साठा आहे किंवा एकत्र केलेलं हे आहे किंवा जन्मस्थान आहे, त्यांचा निर्माता करताय ही कथा. म्हणून तर ज्ञानदेवांनी जे पुढे जे म्हटले ना की मला वाटतं 2-3 अध्याय जे म्हटले ना की जे महाभारती नाही ते नोहे लोकीची ती, ते यासाठी म्हटले की इथं महाभारत म्हणजे भारत कथेत सगळं लिहिलं गेलेलं आहे हे. ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनाचे जिव्हार, की लावण्य भांडार शारदेचे. आता इथं लावण्य भांडार पण कुणाचं? शारदेचं. म्हणजे हे सगळं ज्ञानाकडे नेणार आहे. म्हणजे आपली ही कथा आहे म्हणून म्हणजे ही कथेचं महात्म्य इथं. शारदेचे नाना कथा रूपे भारती, जे प्रगटली असे त्रिजगती, आविष्करुणी महामती व्यासाची. आता ही व्यासांनी सांगितली, हे म्हणजे तिचं जन्मस्थान सुद्धा कसं व्यासाच्या महामतीतून ही कथा प्रगटली. आता मग परत आपण येतो परत मग ही कथा आहे की सत्य घडलं महाभारत की नाही. आता ह्या ओवीत तरी ज्ञानदेवांनी काय म्हटलंय की म्हणजे नाना कथारूपे भारती, जी प्रगटली अशी त्रिजगती, आविष्कारुणी महामती व्यासांची. त्यामुळे आपण त्या वादाकडे न जाता याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे खरं म्हणजे हे सगळं ज्ञान जे असते, ज्ञानाचे जे जन्मस्थान असते ते आपल्याला काय मिळणार आहे, आपल्या जीवनात त्याचा काय उपयोग होणार आहे, यासाठी ग्रंथकर अभ्यासावा आणि तो अभ्यासला जावा असा त्याच्या पाठीमागचा आहे. म्हणून हा काव्यराव येथं गुरुवतीचा ठेव, हा ग्रंथ गुरुवतीचा ठेव, येथून रसा आला आहो रसाळपणाचा. आहो म्हणजे बाज, आपण ज्याला म्हणतो ना, म्हणजे रसाळपणाचा बाज आला, डौल आला, थोरवी प्राप्त झाली. इथून पुढं रसांना म्हणजे ह्या कथेत रस आले महाभारतात, म्हणून त्या रसांना जणू काय की गुरुपणाचं किंवा ह्या ग्रंथाला त्यांनी अशा प्रकारे हे केलेले. तेची ऐका अनेक एक, तेवीची ऐका अनेक एक, येथून शब्दश्री सत्शास्त्रिक. म्हणजे शब्दांना सुद्धा शास्त्रिक मोल इथूनच आलं, म्हणजे ह्या कथेपासूनच असं त्यांना म्हणायचं. आणि महाबोध कोवळीक दुनावली, महाबोध म्हणजे परमबोध ज्याला आपण म्हणतो, त्याची कोवळीक म्हणजे पालवी, नवपालवी, दुनावली म्हणजे दुपटीने वाढली. म्हणजे जणू काय की ती जी ज्ञानाची ही ती दुपटीनं वाढली ज्ञानदेवांना म्हणायचे. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोचले सुखाचे. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपणी उचिता दिशेबली. म्हणजे या ठिकाणी म्हणजे आपण उचितालाच चांगलं पण शोभून दिसतं, म्हणजे रूढपण उचिता दिशेबली. म्हणजे हे काही म्हणजे ज्ञानदेवांनी त्या कथेचं हे महात्म्य आहे. येथ कळविदपण कळा, पुण्याशी प्रताप आगळा, म्हणून जन्मेजयाचे अवलीला दोष हारले. म्हणून काय झाले, जन्मेजयाचे दोष का हारले तर कळविदपण कळा, म्हणजे कळा आपण ज्याला म्हणतो शक्ती, म्हणजे जी कळा निर्माण करणारी, जी शक्ती निर्माण करणारी ही शक्ती आहे. येथ कळविदपण कळा म्हणजे हिच्या अंगी काय आहे, या कथेच्या अंगी की ती शक्ती निर्माण करण्याची शक्ती आहे, आणि म्हणून ती शक्ती झाली, म्हणून त्यांचा प्रताप म्हणजे
जन्मेजय राजाच्या बाबतीत म्हटले की म्हणून पुण्याशी प्रताप वागळा म्हणून जन्मेजयाची अवलीळा, म्हणजे अगदी सहज, अवलीळा हा सहज शब्द, दोष हरले. आणि पाहता नावेक सुरंग रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाची विक बहु असं येतं. म्हणजे ज्ञानदेवांनी हे सगळं भानुचेने ते जे धवळिले, जैसे त्रैलोक्य दिशे उजळिले, तैसे व्यासमती कवळिले मिरेवे विश्व. म्हणजे व्यासाच्या मतीने हे विश्व, म्हणजे जगात जे जणू काय आहे हे व्यासाच्या मतीनं, म्हणजे हे सगळे घातल्यामुळं हे इथं शोभून दिसतं. ह्या कथेविषयी त्यांनी म्हटले का किंवा त्यांनी आणखीन एक दृष्टांत दिले का, सुशेत्री बीज घातिले ते आपुल्या परी विस्तारिले, तैशी भारती सुरवाडीले अर्थ जातं. म्हणजे जसं बीज, चांगले बीज जर चांगल्या क्षेत्रात घातलं तर ते आपल्या परीनं, त्याला कुणी कष्ट करायची गरज नाही, ते आपल्या परीनं विस्तारतं. तसं इथं येणारा वाचक सुद्धा ज्ञानदेवांना म्हणायचं की तो आपल्या परीनं मोठा होणार आहे, म्हणजे जणू काय की ज्ञानी होणार आहे, पण आपण श्रद्धा ठेवून जणू काय याच्याकडे आलं पाहिजे. ते जणू आशयाची ती ओवी आहे. ना तरी नगरांतरी वशीजे, तरी नागराची वहीजे. किंवा नगरात जर गेला तर तो नागर, म्हणजे गुण लागतो ना. आदिवासी आपण म्हणतो की बुवा जिथं कपडे नव्हती पूर्वी, डोंगरात राहणारे, दऱ्यात राहणारे माणसं, आज आपण तिथं आलो, ग्रामीण म्हणजे शहरातली माणसं तिथं आली. नगर म्हणजे गाव, इथं नागरी. आता आपण नागर म्हणजे फक्त जणू काही शहर धरतो आणि खेड्याला उलट आपण हे करतो. तर तसं नाही, त्यांनी गावात सुद्धा, म्हणजे जंगलात राहणं आणि गावात राहणं, असा तो जणू काय इतकासा अर्थ जरी धरला तरी भरपूर होतो. मग ज्ञानदेवांनी हे अशा आशयाची हे केले, नगरांतरी वशीजे ना तरी नागरीची वये, तैसे व्यासोक्ती तोजे धवळत सकळ. तसे हे सर्वजण जण काही उजाळले की प्रथम वैसा काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैशी आगळी अंगना अंगी. इथं जणू काय की स्त्रीच्या सौंदर्याचं रूप वर्णन केले त्यांनी. ना तरी उद्यानी माधवी घडे, म्हणजे जणू काही वसंत ऋतू जेव्हा उद्यानाला स्पर्श करतो तशा अर्थाचं ते तिथे. वनस्याची शोभा, वनशोभेची खाणी उघडी, आदिलीपासून या आपाडे जियापरी. आला का इथं आपाडे, मग अशी मी म्हटलं तसं, म्हणजे पूर्वी जशी होती त्याच्यापेक्षा विलक्षण शोभा त्याची निर्माण होते. तर हे पाडे आपाडे म्हणजे असे जे पाडवेद आहेत ते अर्थानं सांगणे ते, पण तो इथं विषय अभ्यासकांसाठीचा आहे, तो आपला इथं विषय नाही. आपल्याला फक्त हे समजून घेण्यासाठी, सामान्य माणसाला म्हणजे मुमुक्षू होण्यासाठी किंवा मुमुक्षू कसं व्हावं याच्यासाठीचा हा आपला थोडासा प्रयास आहे. आणि मी सुद्धा जे आता काही ग्रंथाचं टिपण जे करतोय ना, ते त्या काळातल्या शब्दांना फक्त आजचे शब्द देऊन मी त्याची उदाहरणं दाखवील 2-3 वाचून तुम्हाला. पण हे आधी आपण जणू काही हे करू. नाना घनीभूत सुवर्ण, किंवा मग ते सोन्याचं उदाहरण दिले. तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे बरवे पण पातले, हे जाणून काय आश्रयले इतिहासी. म्हणून इतिहासानं सुद्धा जणू काही याचा आश्रय घेतला, व्यासकथेचा, महाभारताचा. आणि म्हणून ते खरं बी आहे. मग अशी काय झालं पहा बरं का, आहे का, मग अशी जर तेवढीच ओवी जरी घेऊन मी जर हे केलं तर मी कशाचा करीन की मी म्हणणार महाभारत काल्पनिक आहे. पण इथं महाभारत इतिहास आहे. म्हणजे ते सुटलेलं नाही, पण आपल्याला दम पाहिजे. मग अशी कुणीतरी सांगितलं ना, पेशन्स, संयम. तो संयम पाहिजे ना, की पुढे हे सगळं आहे. म्हणून पहिल्या ओवीपासून शेवटच्या ओवीपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून हे जणू काय की इथं, म्हणून इतिहासानं सुद्धा आश्रय घेतला. म्हणून महाभारत काव्यानं, म्हणजे त्या संग्रामानं सुद्धा किंवा कौरव पांडवांच्या युद्धानं सुद्धा ह्या कथेचा इथं आश्रय घेतला. असा त्याचा तो अर्थ. म्हणजे ही सत्य आहे. इथं परत ज्ञानदेवांनी सांगून टाकलं. संभ्रम ठेवला नाही तुम्हा आमात. नानापुरतीय प्रतिष्ठे लागी सानिव धरुणे अंगी, पुराणे आख्यानरूपी जगी भारत आली. आता नानापुरतीय प्रतिष्ठे लागी, नानापुरतीय, नाना हा शब्द इथं किंवा अथवा या दृष्टीने येतो. नाना म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना नानाविध, तसा इथं नाही तो. म्हणजे असे अनेक ठिकाणी अनेक शब्द याच्या येतात. किंवा पुरती म्हणजे पुरतेपणानं मला प्रतिष्ठा मिळावी याच्यासाठी काय अंगी लहानपण धरून पुराणं सुद्धा इथं आख्यान रूपाला आली महाभारतात. पुरतीय प्रतिष्ठे लागी, मला पूर्णपणानं प्रतिष्ठा मिळावी या आशयानं जणू काय पुराणं सुद्धा महाभारत कथेरूपात समाविष्ट झाली, म्हणजे लहानपण अंगी धरून. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकीती येणे कारणी म्हणी पिपाही वाचिष्ट, व्यास उच्चिष्ट. या कारणानं आपण ते जग जणू काय म्हणतो व्यासाचं उच्चिष्ट. ऐशी सुरस जगी कथा जे जन्मभूमी परमार्था. शेवटी ज्ञानदेवानं सांगितलं पहा, अशी जी सुरस कथा ही नुसती कथा नाही, तर परमार्थाची जन्मभूमी आहे. म्हणजे खरा परमार्थ इथं ह्या कथेतून मिळणार आहे. पण त्याचं अनुशीलन पाहिजे. ते आपण पुढच्या म्हणजे उपसंहाराला जे पसायदानाच्या 9 ओव्या पाहणार आहे त्याच्यात त्याच्यावर प्रकाश टाकू आपण. ऐशी सुरस जगी कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया.
ही सूरज कथा ज्ञानदेव म्हणतात, म्हणजे ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी लिहिताना मी नेहमी म्हणतो ज्ञानेश्वरी कळवून घेण्यासाठी एक गोष्ट केली पाहिजे की गीता ही 2च संवाद आहेत, आपण 2.5 धरू की दुर्योधनाचे 9 श्लोक आहेत, 7 गा 9, पण ते एकतर्फी आहेत, त्याच्याशी कुणी संवाद नाही साधला, मग इथे एकतर्फी संभाषण झालं. पण इथं धृतराष्ट्रानं सुरुवात केली, म्हणजे पहिला श्लोक धृतराष्ट्राचा आहे आणि संजयानं शेवट केला आहे, शेवटचा श्लोक संजयाचा आहे, म्हणजे इथं दोघांचे संवाद आहेत. संजय म्हणजे मी नेहमी म्हणतो की इथं भगवान कृष्ण पहिला वक्ता गीतेचा, पहिला श्रोता अर्जुन आणि दुसरा श्रोता कोण आहे तर तो संजय. संजय ऐकतो आणि दुसरा वक्ता कोण आहे तर संजय. संजय 2 भूमिका एका वेळेला आहे संजयाकडे गीतेत. तो श्रोता आहे पहिला आणि पहिला वक्ता, दुसरा वक्ता आहे आणि दुसरा श्रोता आहे, दुसरा श्रोता आणि दुसरा वक्ता, हा दोन्ही मान संजयाकडे आहे. आता तिसरा श्रोता आला मग धृतराष्ट्र. गीतेत ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांनी काय केले, आता मग अशी आपण ही पाहिली म्हणजे जन्मेजय हा सुद्धा संवाद रेखाटलाय, शंकर पार्वतीचा संवाद रेखाटलाय, आपला श्रीगुरू बरोबरचा रेखाटलाय, आपला संत श्रोत्याबरोबरचा रेखाटलाय आणि पुन्हा हे 2.5 संवाद जसेच्या तसे रेखाटले. म्हणजे असे जवळपास 6.5 संवाद ज्ञानेश्वरीत आहे. भले 4-4 ओवीचे आहेत पण ते आहेत. आता जे ऐशी सूरज जगी कथा जे मुनी सांगेन रूपांचा जन्मेजय, जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरूपण परममंगल धाम अवधारी जो. आणि आता इथून ते पुढे सुरुवात करतात. आता भारती कमळ परागू गीता खूप्रसंगू जो संवादिला श्रीरंगू अर्जुनेशी. तो आता जणू काय की तो सांगतात. मग आता त्याच्याही परत मग तो कसा सांगितला, काय सांगितला आणि तो कसा ग्रहण करावा याच्यावरच्या ह्या पुढच्या ओव्या आहेत पहा. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियेले व्यासबुद्धी निवडले निरवधी नवनीत आहे. हे जणू काय व्यासांच्या बुद्धीनं हे जणू काय हे केले. मग ज्ञानाग्नी संपर्के कडशिले विवेके, परत आला विवेक, विवेकाने कड दिला. ज्ञानाग्नीत म्हणजे ज्ञानाच्या अग्नीवर नुसतं ज्ञान झालं नाही म्हणून जे आता तुकोबांचा जो अभंग आहे ना, शब्दज्ञानी आपण रात्री जे म्हटलं घात केला शब्दज्ञान, तो शब्दज्ञानानं काय घात केला, मला अनुभूतीकडे जाऊन नाही दिलं, ते शब्दज्ञानी लोकांनी घात केला असं अर्थ बरेच वेळेला लावला जातो. आमचं म्हणणं आहे तसं नाही बरं का. तुकोबारा हे सगळं हे होतात, ते काय म्हणतात की शब्दज्ञानाने मला तिकडं तुझ्यापर्यंत येऊ देत नाहीत. मग आपल्याला शब्दज्ञान झालं की आपण लगेच जगाला सांगायला निघतो ना. आता मी सुद्धा मला थोडंसं कळलं पण आलो तुम्हाला सांगायला, म्हणजे जणू काय की हा असा होतो. तो शब्दज्ञानानं म्हणजे अनुभूतीकडे जात नाही. शब्दज्ञानानं जेव्हा शब्दाचं ज्ञान झालं तर खरोखर वनात गेलं पाहिजे आणि त्याची अनुभूती गेली, म्हणजे आधी ज्ञान घेऊन नंतर वनात गेलं तर ती एक अनुभूती येणार आहे. मग जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमी जे जेत. म्हणजे ही कथा अशी आहे की हे जणू काय की आमोदाची की जे विरक्तच याची अपेक्षा करतात, विरक्तांनी अपेक्षा करावी, संतांनी अनुभवावी, अनुभवी जे संतांनी अनुभवण्याचे ते काम करतात, जे अनुभवी जे संती. सोहम भावे पारंगती रमी देतात. मग सोहम भावाचं आपण जे म्हणतो ध्यान वगैरे जी करण्याची आहे ती सोहम भावानं तिथं पारंगत तिथं. हा सगळा तो जणू काही की हा सगळ्यांना इथं सामावून घेण्याचा ज्ञानदेवांचा तो प्रकार आहे. जे अकर्णी जे भक्ती म्हणजे भक्तांनी फक्त ऐकतात, पण मग अनुसरणावी सुद्धा, म्हणजे आपल्याला आता एक पुढची जायचे म्हणजे हे व्हायचे, आपण फक्त हे करतो. हां, अकर्णी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वती संगती सांगी जाईल. मी ते म्हणतात ती भीष्म पर्वती संगती आहे, पण मी सांगेल ही कथा असं म्हणून त्यांनी ती जिला भगवद्गीता म्हणीजे, जे भगवद्गीता म्हणीजे, जे ब्रह्मेशानी प्रशंसीजे, म्हणजे ब्रह्म आणि ईशान्य दोघांनी ब्रह्म ईशान्य प्रशंसीजे अशी ती हे, म्हणजे त्या दोघांनी जिची प्रशंसा केली. सनकादिकी सेवीजे, सनकादिकांनी जिचं अहोरात्र सेवन केलं जणू काय, म्हणजे सेवन केलं, सेवी जे म्हणतो आपण सेवा केली, म्हणजे त्याप्रमाणे ज्यांनी ती ग्रहण केली आदर्याशी. जैसे शारदी, मग ही ती कशी यांनी कशी ती पाहिली किंवा ऐकली तर ज्ञानदेव पुढे दुरुस्त. जैसे शारदीय चंद्रकळे अमृत कनकोवळे वेचिती मनमवाळे चतुर तलगे. चतुराचे जणू काय की जी म्हणजे आपण चकोर पक्षाची जे पिल्ला असतात चतुर त्याला म्हटले, तर ती तर हे असतात ते कसे याच्यावरचे दवबिंदूवरचे पानावरचे कण हळू घेतात की पान दुखावलं नाही पाहिजे. म्हणजे तशी ही कथा हळूवारपणाने सेवन करायची की समोरचा दुखावला नाही पाहिजे, की तिचा संवादसुद्धा साधायचा आहे.
समोरचा दुखावला नाही पाहिजे, म्हणजे तो मला तर ग्रहण करायचा आहे. मला समजा संवाद जी इंद्रिय नेता भोगी हा बोला ते आहे ना, पुढं आहे ना ती उभी, ती आहे की पुढे तिथे येते ती जैसे तिया परी श्रोता अनुभवावी ही कथा हळुवारपण चित्ता आणून, म्हणजे हळुवारपण म्हणजे जणू काय की ती मृदता, इथं मृदता म्हटले, ती चित्ताला आपल्या मृदता, कठोरता नाही. म्हणजे मी माझ्या त्या गुरुचं ऐकून आलो आणि मग इथं की ह्या गुरुचं तत्वज्ञान असं नाही. कथा ऐकावी, नाही पटली तर सोडून द्यावी, विवेकाच्या सानीवर घासून बघावी, ती सोडून द्यावी. पण तिथं तुम्ही ती अंतःकरण मृदू करू तरच तिच्यावर तो पैलू पडणार आहेत ना. ते जर कठीण असेल तर इकडं ठोका मारला तिकडं तडा जातो. म्हणजे अशा प्रकारे आपण भक्तांसाठी ही किंवा साधकांसाठी ही आहे ती आपली पुढं हे शब्दे विन संवादी जे हळूवार पण चित्तात आणून कसं की शब्दा वाचून, म्हणजे शब्दाशिवाय संवाद करायचा आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की शब्दे विन संवादी जे इंद्रिया नेनता भोगी जे बोला आधी झोंबी जे प्रेमयाशी. म्हणजे ज्ञानांनी किती सुरेख रचना केली याच्याकडे आपण म्हणजे पाहत नाही, म्हणजे सारांशानं की इतकी रचना केली की मी म्हणजे शब्दानंच ही सांगितली पाहिजे का, म्हणून शब्द ज्ञान नकोच, मला ते अनुभवायचे, म्हणून मला वनात गेलं पाहिजे, मला एकांतात गेलं पाहिजे, आज इथून ऐकल्यानंतर मी त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. म्हणजे हे सगळ्या ज्या काय नवविधा भक्ती तो प्रकार इथं सगळ्या अनुभवण्याचा आहे. तो नुसता नवविधा भक्ती काय काय आहे त्याच्या व्याख्या माझ्या पाठ झाल्या, म्हणजे मी नवविधा भक्तीचा पूर्ण मी पाठक झालो, त्याचा वितरक होईल भारत त्याचा मी पुढं आणखीन, पण मी त्याचा ग्राहक नाही. म्हणजे मी ग्राहक कधी होईल की मी ते अनुकरण करीन, मी त्याचा उपभोग घेईल. ग्राहक हा ज्याला शेवटचा एंड युजर म्हणतात इंग्रजीत, तो ग्राहकाला एंड युजर हा शब्द आहे, म्हणजे शेवटचा उपभोक्ता मराठीत. तर तसं आपण उपभोक्ता व्हायचे, आपण बाजारात विकणार म्हणजे विक्रेते नाही व्हायचे. म्हणजे हे भाडेकरू आहे पाठीवरी भार, त्याला खायला मिळत नाही, त्यानं नुसतं ते भाडेकरूच काम करायचं. पुढं माऊलींनी पुन्हा तसंच म्हटलंय, मग जैसे परागकन भ्रमर परागकन नेती परी कमळदने नेनती तैशी परी आहे सेविती ग्रंथी आहे. म्हणजे मधुसूदन महाराजांकडूनच सगळं ज्ञान घ्यायचे, पण त्यांना कळलं नाही पाहिजे मी त्यांच्याकडनं ज्ञान घेतोय. म्हणजे ही ज्ञान त्यांच्याकडनंच घ्यायचे, पण त्याला न कळता म्हणजे कमळदळे जाणतच नाही, त्यांना माहीतच नाही भ्रमर घेऊन गेला. म्हणजे असे मी संतांच्या संगतीत जेव्हा आपण जातो ना, संतांना आपण काय करतो ते लाचार आणि त्यांना दृष्टणारा असं दृश्य करतो, त्यांच्यासमोर गंध लावून जाणं, मग त्यांची ते पार तसं वाकून दर्शन घेणं, माळा गळ्यात घालणं, जणू काय आपण साधक म्हणून ज्यांच्याकडे जातो त्या परिवाराचं काय करतो आपण, तशा प्रकारची सगळी वेशभूषा करून जातो. तशा ते नाही, जाऊन तुम्ही कसं बसा, कोठड्यात बसा, कोपऱ्यात बसा, कसंही बसा, शहाण्यासारखं बसा, वेड्यासारखं बसा, मंदासारखं बसा, अति हुशारासारखं बसा, पण ते गुरुकडनं घेतलेलं म्हणजे गुरु सुद्धा भ्रमात पडला पाहिजे की याने घेतलंय की नाही घेतलं, हा आलाय कसा. म्हणजे गुरुला तुमच्याविषयी चिंतन करावं लागलं पाहिजे. हे गुरुचिंतनाचं महत्त्व तुम्ही गुरुच्या मुखातून घेतलं पाहिजे. असं इथं तो प्रकार का आपुला ठावून सांडिता आलंगी जे चंद्रू प्रगटा हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. मी इथं ते फुलांची उपमा दिली, कमलपुष्पांची. चंद्र उगवला की ती फुलं फुलतात कमळाची, पण ती आपला ठाव सोडित नाही ना, पण चंद्राला कळत नाही, त्यांनी म्हणजे जणू काही आनंद घेतात. म्हणजे तशा प्रकारे तो संत महात्मा चालला तरी आपण आनंद घेतला पाहिजे, आपण नाक मुरडलं नाही पाहिजे ना. महात्म्याकडं आपल्याकडं बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे आपण चालताना सुद्धा तो घेतला पाहिजे. ऐशेनी गंभीरपणे ज्ञानदेव गंभीर व्हावं म्हणतो. गंभीर म्हणजे इथं नुसतं गंभीर म्हणजे तशा अर्थानं आता गंभीर हा शब्द सागरासाठी सुद्धा वापरलाय, तसं तुम्ही अथांग व्हा, उथळ नका होऊ. गंभीर म्हणजे अथांग, तुमचा थांग नाही लागला पाहिजे. ऐशेनी गंभीरपणे म्हणजे असं तुम्ही अथांग व्हा की तुमचा थांग नाही लागला पाहिजे. तुमच्या गुरुला सुद्धा तुम्ही ज्ञान घेताना ऐशेनी गंभीरपणे, हा ऐशेनी स्थिरावलेने अंतकरणे, म्हणजे तुमचं अंतकरण तसं स्थिरावलं पाहिजे. मग अशी मी जाता बोललं, मला वाटतं की भावना ही वर लाटा आहेत आणि श्रद्धा ही खालचं अथांग पण आहे. भावना ही लाट आहे, आपण भावनेच्या भरात जाऊन काही करतो ना, ती लाट उसळते, तशी भावना उसळते. हो, श्रद्धा नाही उसळत, ती उसळ्या नाही मारीत कधी, ती टाचून जिथंच्या तिथं असते. मग मी इथं तुम्हाला किती सांगितलं, तुमच्या गुरुवरची तुमची श्रद्धा असेल तर ती निधळ असते. हा, तुम्हाला जेव्हा त्याची अनुभूती येईल की आपण चुकी की बरोबर आहे, तेव्हाच तुम्ही ती हलणार. ही तो गंभीरपणा, तो सखोलपणा आला पाहिजे आपल्याला. अथिला तोची जाणे मानू ये, म्हणजे हिचा मान ह्या कथेचा मान कोण जाणीन, ह्या कथेविषयी
जो असा आहे तोच ही कथाचं महत्त्व जाणील. बाकीच्यांना ही कथा म्हणजे काय इतिहास वाटणार, गोष्टी वाटणार. ती गोष्ट नाही तशी. अहो अर्जुनाचे पांती. आता ह्या ओवीत एक आणखीन असं हे पहा, याचा बऱ्याच वेळा आपण विपर्यास केला जातो की ज्ञानदेव त्या संत श्रोत्यांना अर्जुनाच्या पंक्तीत बसा किंवा ते बसणे म्हणजे अशा अर्थानं नाही बरं का. अहो पहा आता ओवी तुम्हाला येईल. अहो अर्जुनाचे पांती परिशनया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावी. म्हणजे तुम्ही संत अर्जुनाच्या पंक्तीत बसून ऐकण्यायोग्य आहात आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही ते अवधान द्या मला. म्हणजे तुम्ही अर्जुनासारखे आहात. म्हणजे अर्जुनाच्या म्हणजे आता बरेच वेळेला असं म्हटलं जातं की मग अर्जुनाच्या पंक्तीत अवधान देईल त्याच संतांना सांगावी का. म्हणजे तर ह्या ओवीवर अशा विपर्यासाने चर्चा केल्या जातात. पण ही ओवी सांगते की अर्जुनाची पांती म्हणजे ते संतांना पुढच्या समोर जे संत श्रोते बसलेत म्हणजे मुक्ताईपासून तर सगळे म्हणतात ना नामदेव महाराजापर्यंतचे सगळे संत ज्ञानदेवांच्या समोर आहेत ना. निवृत्तीनाथ तर आहेच आहे. म्हणजे हे सगळे लहान थोन संत आहेत आणि ह्या संतांना ते म्हणतात तुम्ही अर्जुनाच्या पंक्तीला म्हणजे किंबहुना उलट पुढं आहात. अर्जुनाच्या पंक्तीला बसणे जे संत आहेत. पण तुम्हाला मी विनंती करतोय की माझ्याकडे लक्ष द्या. परत ते काय म्हणतात मी हे कशासाठी विनंती केली ते सांगण्याचा त्यांचा उद्देश आहे. हे सलगी म्या विनविले. मी हे सलगीत तुम्हाला सांगतोय. चरणा हे सलगी म्या म्हणितले चरणा लागून विनविले प्रभू सखोल हृदय आपले म्हणून तुमचं हृदय आहे म्हणून मी हे तुम्हाला म्हणतोय की तुम्ही अर्जुनाच्या पंक्तीत बसणार नाही तर तसं सुद्धा म्हणणार नाही मी. कदाचित तुम्ही आणखीन पुढचे असाल. आणि तसंच पुढच्या कथेचं सुद्धा आहे. अर्जुनाला पुढच्याची सुद्धा हे आहे. जैसा मग आता त्यांना त्यांची स्तुती करतात. जैसा स्वभाव माय बापांचा आपत्य बोले जरी वडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोषू पावे संतोषू आती. म्हणजे तशा प्रकारे हे तुम्हाला जणू काही दिसलं. तैसा तुम्ही मिया अंगीकारीला म्हणजे तुम्ही मला अंगीकारले. सज्जनी आपुला म्हणतेला तुम्ही संतांनी आपला म्हटले तरी उन्हे सहसा उपसेला प्रार्थू काही. म्हणजे मी सलगीत म्हणतोय मग तुम्ही जर मला अंगीकारले तर मी प्रार्थना करावी काय. म्हणजे हा प्रश्नार्थक आहे. मी काय प्रार्थना करावी म्हणजे मी प्रार्थना करण्यासारखं काहीच राहिलं नाही असा भाव आहे. मी प्रार्थना करावी काय असं नाही. मी काय प्रार्थना करावी. मी तुम्हीच मला जर आपलं म्हटलं तर माझ्याकडे ठेवलेच नाही तुम्ही. तो सुद्धा हक्क मी तुम्हाला प्रार्थना करायचा हक्क सुद्धा तुम्ही आम्हाला ठेवला नाही. परी अपराधू तो अनिका आहे. हा खरं म्हणजे परंतु अपराध वेगळाच आहे म्हणून मी तुमची विनंती करतोय. नाही तर तुम्ही मला आपलं म्हटल्यावर मी तुम्हाला म्हणजे विनंती करावी असं काय राहिलंय का शिल्लक तर राहिलेलं नाही. परंतु ते का राहिलंय मी अपराध करतोय मी चूक करतोय. काय चूक करतोय. जे मी गीतार्थ कवळूप आहे. आता हा जे जो आहे ना हे जे सुद्धा आता हे व्याकरण आहे बरं का एक म्हणजे आपलं ते पसायदानमध्ये सुद्धा येतं. जे खळांची व्यंकटी सांडतो तर जे खळ आहेत त्यांची व्यंकटी सांडतो असा त्याचा अर्थ नाही. आता इथं पहा इथल्या जेवर ना आपण तिकडे जाऊ म्हणजे आता तो आपण त्या प्रकरणात घेणारच आहोत. परी अपराधू तो अनेक आहे जे मी गीतार्थू कवळूप आहे. परंतु अपराध दुसरा आहे की मी गीतार्थ वर्णन करू पाहतोय त्याला कवळणी गवसणी घालू पाहतोय. तो हा व्याकरण यादवकालीन व्याकरण जे तो इथं की आहे. तसं तिथं सुद्धा आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी जाणतो की मला हे पसाय दान द्या की दुष्टांचे दुष्टपण जावं. तो की असा ही वाचनाची पद्धती समजून घेण्याची म्हणजे चिंतनाची पद्धती ही म्हणजे आपण चिंतना हा विषय मांडलाय म्हणून मी ते चिंतनाची पद्धतीने म्हणतो. परी अपराधो अनिक तो आहे जे मी गीतार्थ कवळूप आहे तो अवधारा विनवला आहे म्हणून या. आणि नुसतं मी कवळू पाहत नाही तर तुम्ही गीतार्थ उकळून प्याला आणि मी तुम्हाला म्हणतोय तो ऐका. म्हणजे आम्ही मी लाडक तुम्ही जणू काय की समोर संत बसले तुम्ही गीतार्थ उकळून पिलेली आणि मी तुम्हाला म्हणतोय की मी गीतार्थ आता आकळणार आहे तुम्ही ऐका. म्हणजे हा अपराध आहे माझा मोठा. म्हणजे हे ज्ञानदेवांचं लहानपण आहे सगळं म्हणजे कमी स्वतःकडे उणे हे अनावर न विचारता वायाशी जीवसा उपजला चित्ता येरवी भानू तेजी काय खद्योदता शोभा ती. आता इथं आपण म्हणतो ना म्हणजे ते चित्तात म्हणजे नुसतं मनात नाही म्हणत ते चित्तात म्हणजे तो अंतःकरणात उपजला. माऊलींचे जे शब्द आहेत ना मनात वरचेवर आणि मनात आलं बोलून गेलं पण हे चित्तातून म्हणजे जणू काय म्हणतो ना आपण अंतःकरणातून बेंबीच्या देठापासून ज्ञानदेवांना सांगायचे की हे चित्तात आले माझ्या म्हणून वायात पण हा व्यर्थ आहे उपजलाय पण तो तुम्ही आता ऐका. म्हणजे हे शब्द मी त्या शब्दावरच फक्त हे करतो बरं का कारण सगळे आचार्य महंत वगैरे माझ्यासमोर म्हणून हे बाकीचं काही फार सांगायची गरज नाही.
उपजला शोभाती. मग दृष्टांत दिलाय की टिटंबू चाचू वरी मापसुये सागरी मी नेनुत तयापरी प्रवर्ते येते. म्हणजे ते चिटवीचं उदाहरण दिले त्यांनी. ऐका आकाश गिवसावे तरी अनिक तया उनी थोर व्हावे. तर आकाश गिळायचं म्हटलं किंवा त्याला कवळ घालायची म्हटले तर त्याच्यापेक्षा मोठं त्याच्यापासून मोठं व्हायला पाहिजे. अं, म्हणून आपाडू या आगवे निर्धारिता. म्हणून याचा निर्णय करता, निर्धारिता म्हणजे याचा निर्णय करता हे विलक्षण आहे. आपाडू आहे माझ्या आवाक्या बाहेरचं आहे जणू काय. पण मी जणू काय की मी ते म्हणत नाही की मी मोठा होऊन सांगणार आहे. म्हणून ते म्हणतात की मी तुम्हाला तुमची विनवणी करतोय. हे त्याच्या पाठीमागचं प्रयोजन. या गीतार्थीची थोरी आलं पहा इथं परी सोये शंभू विवरी तेथ भवानी प्रश्न करी चमत्कार. या गीतार्थाची थोरवी स्वतः शंभू महादेव वर्णन करतात. मग ऐकताना जणू काय की पार्वती हे करते. हा त्या दोघातला संवाद आहे. इथं गीतार्थाची थोरी शंभू चमत्कार. ते तर हरू म्हणे नेनी जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखील गीतार्थ. म्हणजे हे तुझं जसं स्वरूप आहे नित्य नूतन तसं हे गीतार्थ नित्य नूतन आहे. म्हणजे हे आता त्याची महती आणखीन पुढच्या ओवीत सांगितलेली आहे. हे नुसतं तसंच नाही, हे नित्य नूतन आहे म्हणून मी सांगणार आहे असं बी नाही. किंवा ते हे म्हणतात संत श्रोत्यांना हा वेदार्थ सागरू, हा वेदार्थाचा सागर. हा गीता तत्व हे वेदार्थाचा सागर आहे. म्हणजे वेदापासून गीता तत्व नाही तर गीता तत्वापासून वेदार्थ आहे. पहा बरं का, माऊली स्वतःच्या मुखातून म्हणजे तशा म्हटल्या नाही, पण रचना कशी केली की हा गीतार्थ हा वेदार्थ सागर, वेदार्थाचा सागर आहे. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गोरू तो सोये शिव सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादन. तो शिव स्वतः म्हणजे जर सर्वेश्वर तो हा प्रत्यक्ष त्याने आज सांगितला आहे. जो निद्रिताचा घोर हा गीतार्थ सागर आहे. गीतार्थ सागर हा निद्रिताचा तो सर्वेश्वर स्वतः हे गीतार्थ तो त्यांनी जागृतीत सांगितले. म्हणून याला ते मोल आहे. ऐशे जे आघाद जेथे वेडावती वेद तेथ अल्पमती मंद मी काय बोलतो. म्हणजे जिथं वेदच वेडावतात म्हणजे वेद जणू काही भ्रमात पडतात तिथं मी काय सांगतो. हे अपार कैशेनी कवळावे महाते जे कवने धवळे गगनमुठी सुहावे मशेके किवी. म्हणजे स्वतःकडे ते चिलटाची उपमा घेतात की मशेकानं कसं काय घ्यावं तसं ते लहानपण स्वतःकडे जणू काही त्यांनी तो त्याच्या त्या भाग परी येथ असे एक आधारू. परंतु ते म्हणतात एक आधारी बी आहे. तेनेची बोले मी सधरू जे साणुकुळ श्रीगुरु ज्ञानदेव. की मला गुरु आला का इथं जे की मी हे का बोलेल की मला गुरु अनुकूल आहे, गुरु अनुकूल आहे. म्हणजे हे व्याकरण एकदा समजलं ना तर हे फार सोपं आहे. मग ते फक्त मग शब्दात राहिलं. जसं आपण इंग्रजीचे स्पेलिंग आधी पाठ करतो, शब्द आधी करतो आणि मग व्याकरण शिकतो कुठली भाषा शिकताना, तसं हे व्याकरण इथलं माहीत झालं का त्याचा अन्वय लावायला सोपा, म्हणजे त्याचा अनुवाद करायला सोपा जातो. मी आणखी परत सांगतो. आता पसायदान झालं जे खळांचे आपण सगळे अर्थ काय होतो जे खळ आहेत त्यांचं जे नाही की खळांची माझी मागणी अशी की माझी मागणी अशी आहे की खळांची दुर्जनांची दुष्ट बुद्धी जावं आणि त्यांची सद्बुद्धी म्हणजे सत्कर्मात रमणे वाढो असा तो त्याचा तो हे होतो. एरवी मी तरी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळ. मी जरी तसा वास्तविकपणे मी जरी हे असलो अज्ञानी असलो तरी जणू काही संत कृपा सोजवळ माझ्याकडे आहे. त्यामुळे मी हे सांगले. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परीशीची आहे. म्हणजे त्यांनी ती दृष्टांत दिला. म्हणजे ते संत श्रोत्यांक मोठेपण देऊन टाकले त्यांनी. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकया ती भारती येथ वास्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. वास्तू सामर्थ्य शक्ती आहे तिथं ती म्हणजे नवल काय वस्तू सामर्थ्य शक्ती वस्तू सामर्थ्य शक्ती जे ते कामधेनू माये तयाशी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्ताला आहे ग्रंथी. ही सुद्धा आता ती उपमा दिलेली कामधेनूच आहे. आता कामधेनू आपल्या कुणाला लाभ दिली आहे का. पण जणू काय की म्हणून हे संत वाङ्मयाचा अर्थ लावताना आपण ह्या काही गोष्टी तर जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत ग्रहित धरणं ते शब्द ग्रहित धरून आपण तो प्रयास करतो. एक्स हे काय हा आता जसं बीजगणित शिकवताना किंवा अंकगणित शिकवताना तुम्हाला अ किंवा बीजगणित ग्रहित धरायला लागते. माया बी ग्रहित धरायला लागते. मग ते सुटल्यानंतर माया सोडून द्यायला माया सोडून माया धरून ठेवून चालून नाही. हातचा द्यावं लागतं. आता आपण माया मानलं तर जगत आहे, नाही मानलं तर परब्रह्म प्रवृत्तीला आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्ही ती विनिवता सुमरी. तरी सुद्धा मी काय करतोय की जे न्यूनता राहील ती तुम्ही पूर्ण करून घ्या. म्हणजे जणू काही तरी
नुन ते पुरते अधिक ते सरते तुम्ही करून घ्यावे म्हणजे नंद राहील ते तुम्ही पूर्ण करून घ्या. ही तुम्हाला मी विनंती करतोय. आता देई जो अवधान, आता ज्ञानदेव म्हणतात पहा अवधान, इथं खरी ह्या 2 ओव्या आणखीन गमतीशीर आहेत. पहा ज्ञानदेव काय म्हणतात, तरी देई जो अवधान, मी ते श्रोत्यांना काय म्हणतात, देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन. तुम्ही इकडे लक्ष द्या बरं का, मी तुम्ही बोलवलं तरच बोलेन. तुम्ही म्हणजे ते कशासाठी लक्ष मागतात की तुम्ही जर बोलवलं ऐकण्याच्या परिस्थिती असली ते तुम्ही ऐकण्यासाठी नाही अवधान द्या म्हणत, माझं ऐकण्यासाठी नाही, तुम्ही मला बोलवायचंय. तुम्ही बोलविल्या मी बोलेन. जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र, जशी कळसूत्री बाहुली जर सूत्रधाराने जशी हलविल तसं हलवतं, तसं तुम्ही मला हलवणार ना, त्या प्रकारे मी हलणार आहे. तेव्हा तुम्ही इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. हे ज्ञानदेव तिथं नम्रपणाने विनंती करतात. आता दारू यंत्र, तैसा मी अनिगृहितू साधूंचा निरूपितू ते आपुला अलंकारू तू भलती आपण. परत आता तिथं समोर गुरु आहेत ना, म्हणजे हे खरं बोलणं गुरुकडे आहे, पण आधार कोणाचा घातलाय, तसा मी संतांचा अनुग्रहित आहे. संतांचा सुद्धा मी अनुग्रहित आहे. म्हणजे ते आपल्या परीनं मला पाहिजे तसा बोलवतील.